नमस्कार, मी रिद्धी म्हात्रे. बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आजच्या या निकालाच्या दिवशी महत्त्वाच्या घडामोडी दिवसभरात ज्या काही घडलेल्या आहेत त्या सगळ्या आपल्याला जाणून घ्यायच्यात. सुरुवातीलाच बातमी आहे, सगळ्या राज्याचं लक्ष ज्या मुंबईकडे आहे ते मुंबईबाबतची. मुंबई महायुतीला बहुमत मिळालेलं आहे. निकालानंतर भाजपने जल्लोष केला. फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये भाजपच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी समर्थकांनी मोठा जल्लोष केला. भाजप मुख्यालयामध्ये हा सगळा जल्लोषाचा सोहळा पार पडला. यावेळेला अमित साटम, रवींद्र चव्हाण, आशिष शेलार, प्रसाद लाड, चित्रा वाघ हे सगळे नेते उपस्थित होते. पंकजा मुंडे सुद्धा उपस्थित होत्या. एकमेकांना मिठाई भरवत भाजपच्या सगळ्या नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी, समर्थकांनी मोठा जल्लोष साजरा केला. एकमेकांना मिठाई या सगळ्या नेत्यांनी भरवली आपण बघतोय. त्याबरोबरच एक भला मोठा हार सुद्धा या नेत्यांच्या कौतुकासाठी आणलेला होता. शिवाय यावेळेला कार्यकर्त्यांना या सगळ्या विजयाचं श्रेय आम्ही देतोय असं सगळ्याच भाजपच्या नेत्यांनी सांगितलं. मुख्यमंत्र्यांनी सुद्धा सांगितलं. उस विकास का ये विजय है. ये भारतीय जनता पार्टी और महायुति के तमाम कार्यकर्ताओं के परिश्रम का ये विजय है. और मुंबईकरों ने इस बात को समझा कि अन्य दुनिया के अंतर्राष्ट्रीय शहरों की तरह मुंबई शहर का रंग बदलने का प्रयास कुछ लोग कर रहे हैं. उन सारी शक्तियों को परास्त करने का निर्णय ये तमाम मुंबईकरों ने किया. इसीलिए ये है हिंदुत्व का भी विजय है. और इस विजय को भारतीय जनता पार्टी के जो 55 कार्यकर्ता कोविड के समय में जो काम करते करते मुंबईकरों की सेवा करते करते उन्हें कोविड हुआ और वो हमारे बीच से चले गए, उन भारतीय जनता पार्टी के 55 कार्यकर्ताओं को ये विजय मैं समर्पित करता हूं. काफी सवाल उठाए गए थे, चाहे वोट चोरी हो जाए, चाहे वोटिंग का बहुत सारे सवाल उठाए गए थे, चाहे इंक से लेकर चाहे प्रेस कॉन्फ्रेंस की जाती है जिसके बाद आज विजय मिलता है. किसे देखेंगे सर? किसी भी सवाल का जवाब मुझे देने की आवश्यकता नहीं है, क्योंकि तमाम मुंबईकरों ने कल जो है सारे सवालों के जवाब ईवीएम के माध्यम से, अपने वोट के माध्यम से इन लोगों को दिए हैं. और जो लोग फेक नैरेटिव फैलाना चाहते थे, झूठ बोल रहे थे और इस प्रकार से अलग अलग प्रकार की अफवाहें जो फैलाने की कोशिश कर रहे थे, भाषावाद कर रहे थे, प्रांतवाद कर रहे थे, उन सब लोगों को मुंबईकरों ने चुनाव के द्वारा, अपने वोट के द्वारा जवाब दिया है. ब्रांड एक फैक्टर रहा था. ब्रांड पूरे इलेक्शन के प्रचार के टाइम पे ब्रांड ठाकरे ब्रांड क्या लगता है इम्पैक्ट पड़ा नहीं पड़ा? ब्रांड तो एक ही है और वो मुंबईकर है. मुंबई और मुंबईकर एक ब्रांड है. और इस पूरे चुनाव में मुंबई और मुंबईकर जिस प्रकार से उठकर पूरे देश के सामने, पूरे जग के सामने, पूरे दुनिया के सामने उठकर आया है कि किस प्रकार से मुंबईकर अपने विकास के लिए और अपनी सुरक्षा के लिए रास्ते पर उतर सकते हैं और अपना निर्णय दे सकते हैं, ये अपने आप में मुझे ऐसा लगता है कि लोकतंत्र का एक अद्भुत उदाहरण है. सर, बीजेपी एक लार्जेस्ट पार्टी निकली है, तो क्या हम लोग कह सकते हैं कि जो मेयर है वो बीजेपी का बन सकेगा? महायुति का मेयर बनेगा. महायुति, भारतीय जनता पार्टी, शिवसेना और आरपीआई मिलकर, अभी भी काउंटिंग शुरू है. हमें यह पूरा विश्वास है कि जो ट्रेंड्स आ रहे हैं, 114 का जो मैजिक फिगर है वो हम तीनों मिलकर 114 का मैजिक फिगर आसानी से जो है वो हम पार करने वाले हैं. और महायुति का महापौर मुंबई की महानगर पालिका में विराजमान होने जा रहा है. हिंदुत्व का भगवा झंडा ये मुंबई की महानगर पालिका पर लहराएगा. दरम्यान अमित साटम यांच्या या वक्तव्याच्या अनुषंगानं देवेंद्र फडणवीस यांची काय प्रतिक्रिया आली आहे ती आपण पाहतोय. विकासामुळेच आपण जिंकलो असा दावा फडणवीसांनी केलाय आणि त्याच्याच जोडीला फडणवीस असं सुद्धा म्हणतायत की विकासाचा अजेंडा आणि मोदींचे आशीर्वाद हा भारतीय जनता पार्टीच्या विजयाचा मूलमंत्र ठरला. आपण या निवडणुकीमध्ये विकासाचा अजेंडा घेऊन गेलो. माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या आशीर्वादाने त्यांनी जो विकासाचा अजेंडा दिलेला आहे तोच अजेंडा घेऊन आपण जनतेमध्ये गेलो होतो आणि या विकासाच्या अजेंड्याला जनतेने भरभरून त्या ठिकाणी प्रतिसाद दिलेला आहे हे सांगताना मला मनापासून आनंद होतोय.
आमचं हिंदुत्व संकुचित नाही असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलेलं आहे. हिंदुत्व आणि विकास वेगवेगळा नाही, आम्हाला विजयाचा उन्माद नाही असंही फडणवीसांनी स्पष्ट केलं. आम्ही संकुचित हिंदुत्व मानणारे लोक नाही आहोत, आम्ही व्यापक हिंदुत्व मानणारे लोक आहोत. आमच्या हिंदुत्वामध्ये सगळ्यांचा समावेश आहे. जो या भारताच्या संस्कृतीला आपली संस्कृती समजतो, भारतीय प्राचीन जीवन पद्धतीला जो आपली जीवन पद्धती मानतो, त्याची पूजा पद्धती काही असली तरी त्या सगळ्या लोकांना आम्ही आमच्या हिंदुत्वाच्या व्याख्येमध्ये या ठिकाणी घेतलेला आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की एक व्यापक अशा प्रकारचं जनसमर्थन हे आपल्याला मिळालेलं आहे. दरम्यान या विजयाच्या जल्लोषामध्ये पंकजा मुंडे सुद्धा हजर होत्या. मंत्री पंकजा मुंडे यांनी विकासाच्या बाजूनं जनतेनं कौल दिला असं म्हणत विजयाचं श्रेय दिलंय देवेंद्र फडणवीस यांना. भारतीय जनता पार्टीने मान ठेवला म्हणण्यापेक्षा भारतीय जनता पार्टीनं ज्या मतदारांनी मत दिले त्यांनी मान ठेवला. आम्ही जे विकास केला, जे विकास बोललो ते करून दाखवलं, त्याबद्दल आम्हाला मतदानांनी असं नाहून घातलेलं आहे. आणि सगळ्या राज्यभर, मुंबईत तर आम्ही लिडिंग आहोतच, आज अजून काउंटिंग बाकी आहे, पण सर्व राज्यभर आम्ही सगळ्यात नंबर 1 पक्ष आहोत, याचा मला आनंद आहे. आपण आता सोबत आपल्याला असलेल्या मान्यवरांपर्यंत जातोय. समीर बाकरे भारतीय जनता पार्टी प्रवक्ता प्रतिनिधी या नात्याने आहेत, आपल्यासोबत महेश चव्हाण आहेत, शरद पवार गटाचे प्रतिनिधी या नात्याने आहेत, आणि राजकीय विश्लेषक म्हणून उमेश घोंगडे आहेत. सर्व मान्यवरांचं चर्चेमध्ये स्वागत करतो. त्याचबरोबर सगळ्यांना माझा आवाज नीट येत असेल अशी विनंती आहे. एकच आहे की आपण पूर्ण वेळ दिसणार आहात, त्यामुळे कृपया बोलताना केवळ समोर टीव्हीमध्येच बघत राहायचंय. महेशजी, आपल्या चेहऱ्यावर उजेड नाहीये, जरा काही त्याची सोय करता आली तर पहा. मी एक प्रश्न घेऊन आपल्यापर्यंत पोहोचतो. उमेश घोंगड्यांपर्यंत जाण्याची गरज आहे. मुंबईतला निकाल, पुण्याचा निकाल, पिंपरी चिंचवडचा निकाल, पटपण एकेका वाक्यामध्ये आपण विश्लेषण करावं. उमेशजी, मला असं वाटतं पुणे, पिंपरी आणि मुंबई याशिवाय राज्यातल्या अनेक ठिकाणी जो निकाल आहे तो 100% भाजपची लहर आहे, भाजपची लाट आहे, कमळाची लाट आहे. आणि देवेंद्र फडणवीस यांचं जे काम आहे त्या कामाला लोकांनी दिलेली पावती आहे हे आपल्याला तटस्थपणे मान्य करावं लागेल अशी स्थिती आहे. आपण म्हणताय की ही भारतीय जनता पार्टीची लाट आहे. महेश चव्हाण यांच्यापर्यंत पोहोचायचं. महेशजी, आवाज येतोय, आपण प्रवास करताय त्यामुळे मला थोडी काळजी वाटते आपल्या कनेक्टिव्हिटीची. नाही प्रसादजी, मी मुंबईमध्येच आहे. जी जी. इनफॅक्ट मी साऊथ मुंबईवरून अंधेरीकडे चाललोय आणि मला मॅपवर 2.5 तास दाखवत आहे ट्रॅफिक. आणि अच्छा, म्हणजे तुम्हाला काय सुचवायचंय की मुंबईमध्ये विकास नाहीये, अजूनही वाहतुकीची कोंडी आहे, विकासाची लाट नाहीये असं म्हणायचंय? नाही, मला तसं नाही म्हणायचंय. मला हे सांगायचंय की आजही काही गोष्टी अजूनही अनुत्तरित आहेत, आजही काही प्रॉब्लेम्स अजूनही सोडवले गेलेले नाहीयेत. मी इनफॅक्ट कोस्टल रोड वरूनच आलो. आज मी एक डिबेट कुलाब्याला केलं. कुलाब्यावरून आता मी घरी चाललोय. घरी जाताना गाडीत बसलोय आणि मी तुमच्याशी आता डिबेट करतोय, तुमच्याशी चर्चा करतोय. मला क्षमा करा, लाईट मी जास्त तुम्हाला आता देऊ शकत नाही, अंधारे मी तरी गाडीतली लाईट लावायचा प्रयत्न हरकत नाही. आपण पटकन मुद्द्यापर्यंत येऊयात. मला मुंबईपेक्षा जास्त तुमच्याकडून जाणून घ्यायचंय ते पिंपरी चिंचवड आणि पुण्याच्या बाबत. पुणे आणि पिंपरी चिंचवड काका पुतण्या एकत्र आले, अचानक असं वाटायला लागलं की आता चमत्कार होणार. जसं मुंबईमध्ये काही माध्यमातले प्रतिनिधी अत्यंत उड्या मारून मारून सांगत होते की ठाकरे बंधू एकत्र आले म्हणजे आता आकाश पाताळ एक होणार, सूर्य उद्यापासून पश्चिमेला उगवणार. तसंच पुण्यातले आणि पिंपरी चिंचवड मधले लोक सुद्धा बोलायला लागले होते की काका पुतणे एकत्र आले म्हणजे आता सूर्य पुण्यात, पिंपरी चिंचवड आणि इथे पश्चिमेला उगवणार आहे. झालं काय? प्रसादजी, सर्वात प्रथम तर मी भाजपाचं अभिनंदन करतो, त्यांना जे यश मिळालं त्याबद्दल. आणि जनमताचा जो कौल आहे तो आम्ही नम्रपणे स्वीकारतो, आम्हाला स्वीकारावंच लागेल. आम्ही कुठे कमी पडलो, कुठे चुकलो याचं आत्मपरीक्षण आम्हाला करावं लागेल, अनालिसिस करावं लागेल आणि या सर्व कारण मीमांसा करावं लागेल. आणि या सगळ्या गोष्टी आम्ही करूच. पण त्याचबरोबरीने पिंपरी चिंचवड आणि पुणे या महानगरपालिकांबद्दल बोलायचं झाल्यास तुमच्या लक्षात असेल की बीजेपीनी रिफ्यूज केलं होतं अजितदादांबरोबर तिकडे लढण्याचा. त्यांनी सोलो जाण्याचा प्रयत्न केला, ते त्याच्यामुळे अजितदादा आमच्या बरोबर आले.
जर भाजपनी एकटं लढण्याचा निर्णय घेतला नसता तर अजितदादा आमच्या बरोबर आले नसते. त्यामुळे असं म्हणणं की आम्हाला खूप आनंद झाला होता किंवा तिकडची लोक उड्या मारत होते की आता काका पुतण्या एकत्र आले म्हणून आम्ही जिंकणारच वगैरे, या गोष्टींमध्ये तसा काही अर्थ नाहीये. भाजपनी निर्विवादपणे तिकडे पिंपरी चिंचवड आणि पुणेमध्ये त्यांचं बहुमत मिळवलेलं आहे, याबद्दल काही वादच नाही. आता मी जसं म्हटलं तसं जनमताचा कौल आम्ही नम्रपणे स्वीकारतो आणि आमच्या काय चुका झाल्या आम्ही आपल्या या नम्रपणाच्याच निमित्तानं मला आपलं अभिनंदन करावं असं वाटतं की विजयाच्या नंतर जी भाषा संजय राऊत वापरतायत, निकालाच्या नंतर जी भाषा संजय राऊत वापरतायत, त्यापेक्षा एक अत्यंत समजूतदार प्रतिक्रिया आपण दिली. मला समीर बाकरेंपर्यंत जायचंय. समीरजी, थोड्या वेळापूर्वी आपण आपल्या नेत्याचं भाषण ऐकलं असेल. ते म्हणाले आहेत की उतू नका, मातू नका, घेतला बसा टाकू नका. मला भारतीय जनता पार्टीच्याकडून विश्लेषण हवं आहे. तुम्ही आता विनम्रपणे काय कसं स्वीकारायचं वगैरे वगैरे बोलाल, पण मला थेट सांगा ना की पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये तुम्ही का जिंकलात, अजित पवार का जिंकू शकले नाहीत? मला असं म्हणायचं आहे की विकासाचा अजेंडाचे आज एक प्रतीक जे महाराष्ट्राचे सर्वोच्च नेते आहेत ते देवेंद्रजी झालेले आहेत. आणि दुसरं कसं आहे, अजितदादा सन्माननीय आमचे भागीदार आहेत महायुतीत, पण आज देवेंद्रजींचा एक जो वलय महाराष्ट्रात पूर्ण तयार झालाय विकासाचा महामेरू म्हणून, त्याच्यामुळे असं आहे की प्रत्येक ठिकाणी विकास हा देवेंद्रजी जास्ती चांगल्याने करू शकतात अशी त्यांची एक प्रतिमा आहे आणि त्यांचा ट्रॅक रेकॉर्ड पण आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की जिथे जिथे भारतीय जनता पार्टी आणि म्हणजे जे अजितदादा राष्ट्रवादी जिथे आम्ही समोरासमोर आलो तर जनतेने देवेंद्रजींचा जो विकासाचा जो हत्खंड आहे त्याच्यावर जास्ती त्यांना विश्वास आला. आणि याचा अर्थ असा नाही की अजितदादा हे प्रचंड मेहनत करणारे आणि प्रचंड ताकदीने जमिनीवर उतरणारे नेते आहेत. सकाळी 6 पासून ते पण कामाला लागतात. तर मला असं वाटतं निवडणुकीच्या धामधुमीत एकमेकांविरुद्ध आम्हाला उभं राहावं लागलं, पण पुण्याच्या आणि पिंपरी चिंचवडच्या विकासासाठी आम्हाला निश्चितपणे अजितदादा पण आमच्या बरोबर आहेत. आणि भारतीय जनता पार्टी तुम्ही जे म्हणताय की विश्लेषण करा, बघा प्रसादजी, कसं आहे, भारतीय जनता पार्टी हे निवडणुकीसाठी तयार नाही राहत. ते नेहमी कार्यकर्ते जमिनीवर संपर्कात असतात. तर काही पण प्रॉब्लेम असो जमिनीवर तर आमचे मतदार आणि आमच्या कार्यकर्त्यांमध्ये संवाद असतो, कार्यकर्त्या आणि पदाधिकारी आणि नेत्यांमध्ये संवाद असतो. त्याच्यामुळे ही कंटिन्युअस प्रोसेस आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं ते विकासाचं विजन पंतप्रधान मोदीजींचं आहे, ते देवेंद्रजींचं आहे आणि ते खालपर्यंत पोहोचवण्याचं काम आमच्या कार्यकर्त्यांनी निश्चितपणे चांगल्याने केलंय. आणि देवेंद्रजींचा जो एक सपाटा आहे विकासाचा, तुम्हाला काही उदाहरणं देतो. जसे दावोसमध्ये मागच्या वर्षी 16 लाख कोटीचे जे करार झाले त्याच्यापैकी दावोसवर आपण समीरजी आपण दावोसवर येऊ. उद्याच मुख्यमंत्री तिकडे जात आहेत, त्याच्या निमित्तानं सविस्तर चर्चा त्याची होईलच. आत्ताच्या घडीला आपल्याला उमेश घोंगडेंपर्यंत जायला हवं. उमेश घोंगडे, 2 प्रतिक्रिया समोर आहेत. एक, महेश चव्हाण यांनी अत्यंत समंजस प्रतिक्रिया दिली की विश्लेषणाची गरज आहे. दुसरी प्रतिक्रिया त्यांची होती की जे काही घडलं ते त्यांनी स्वीकारलेलं आहे. आणि याच जोडीला समीर बाकरे बोलताना सांगतायत की आत्ताच्या घडीला देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे सर्वोच्च नेता म्हणून प्रस्थापित झालेले आहेत. मला तुमच्याकडून याच्यापेक्षा वेगळी माहिती हवी आहे. तुम्ही मला सांगा आणि त्याच निमित्तानं आमच्या प्रेक्षकांपर्यंत हा विषय आपल्याला पोहोचवायचा आहे. अजितदादा परत काकाच्या सोबत गेले आणि तिथेच चूक केली का? प्रसादजी, माझे 2 ऑब्झर्वेशन्स आहेत ते मी तुमच्या समोर मांडतो. एक म्हणजे मुळात 2 राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याचा, पुण्यामध्ये तुम्ही बघितलं असेल, पुण्यात किंवा पिंपरीमध्ये 2 राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याचा जो काय शेवटच्या क्षणापर्यंत घोळ घातला गेला, तुम्ही इथं बघितलं असेल. पुण्याचे त्यांचे जे प्रवक्ते होते अंकुश काकडे किंवा त्यांचे आणखी इथले पुण्यातले नेते, एकदा ते काँग्रेसकडे बैठक करत होते, संध्याकाळी सांगत होते नाही आम्ही एकत्रच राष्ट्रवादी काँग्रेस सोबत जाणार आहोत. पिंपरीत अर्थात त्याच्या आधीच निर्णय झालेला होता. मात्र पुण्यात जो काही शेवटच्या दिवसापर्यंत घोळ घातला त्याचाही परिणाम उमेदवार निश्चितीवर झाला. दोन्ही पक्षाचे जे इच्छुक होते त्यांच्या एकूण नियोजनावरती, त्यांच्या तयारीवरती निश्चितपणे परिणाम झाला. अर्थात तो परिणाम झाल्यामुळे फार काही निकालात फरक पडला असंही काही समजायचं कारण नाहीये. अजित पवारांनी ज्या पद्धतीनं पुण्यामध्ये उमेदवारी निश्चित करताना गुन्हेगारांच्या घरामध्ये उमेदवारी दिली आणि त्याचं पुन्हा समर्थन केलं की घरातल्या महिला गुन्हेगार नाहीयेत, जरी त्यांचे जे कुटुंब प्रमुख गुन्हेगार असले तर घरातल्या महिला गुन्हेगार नाहीत, अशा पद्धतीचं त्याचं जे समर्थन करायचा प्रयत्न केला. मला असं वाटतं की पुणेकरांना ते आवडलेलं नव्हतं. अर्थात त्यातले काही निवडून सुद्धा आलेत, आता आपण निकाल बघतोय.
पण नुकतंच पुण्यामध्ये ज्या पद्धतीनं गुन्हेगारीचं एकूण सगळं गेल्या 6 महिन्यातलं अंधेकर टोळीचं अगदी नाव घेऊन सांगायचं तर ते सुरू होतं. बिलकुल. आणि त्याच घरांमध्ये आणि अन्य काही लोकांना ज्या पद्धतीनं उमेदवारी दिली गेली ती मला वाटतं अजित पवारांची ती जी काही भूमिका आहे ती पुणेकरांना बिलकुल आवडलेली नाही. आणि जर पिंपरी चिंचवडच्या बद्दलचं आपलं निरीक्षण असेल तर, कारण पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांचीच सत्ता होती आणि सातत्यानं सांगितलं जात होतं की अजित पवारांची सत्ता टिकून राहील, पण तसं झालं नाही आणि तिथे सुद्धा बऱ्यापैकी मोठ्या आकड्यांमधला फरक आहे. त्याची कारणं अशी आहेत, त्याची 2-3 कारणं मी सांगू शकतो. एक म्हणजे अजित पवारांना त्यांची गेलेली सत्ता काही करून पिंपरीमध्ये आणायची होती. 17 ते 22 या 5 वर्षामध्ये अजित पवारांची सत्ता तिथं नव्हती आणि पिंपरीचा जो काही विकास झालेला आहे तो आपण केलाय असा अजित पवारांचा नेहमी दावा असतो. त्याच्यामध्ये काही प्रमाणात तथ्य देखील आहे. मात्र अजित पवारांनी जो दावा केलाय त्याच्यामध्ये तथ्य देखील आहे. मात्र आता ज्या पद्धतीनं या निवडणुकीच्या आधी भारतीय जनता पक्षामध्ये अजित पवारांचे जे महत्वाचे ठेकेदार होते, ज्यांची निवडून येण्याची क्षमता होती, यापूर्वी जे नगरसेवक होते ते मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पक्षामध्ये आले. ठीक. आणि त्याचा फटका अजित पवारांना बसला. अजित पवारांना पुरेशी तयारी करायला खरोखरच पिंपरी चिंचवडमध्ये वेळ मिळाला नाही. आणि दुसऱ्या बाजूला अजित पवारांना वेळ मिळाला नाही ही एक बाजू झाली. मात्र दुसऱ्या बाजूला भारतीय जनता पक्ष, देवेंद्र फडणवीस, त्यांची एकूण पक्षाची यंत्रणा आणि एकूण पक्षाची जी काय मगाशी मी म्हटलं ती काय लाट होती, त्याच्यापुढे अजित पवारांची एकूण जी काय व्यवस्था होती, त्यांनी जी काय तयारी तोकडी केलेली होती ती टिकली नाही. आणि एकूणच तुम्ही बघा राज्यभर काय याच्यावर एक महेश चव्हाणांची प्रतिक्रिया लागेल आणि मग आपल्याला पुढच्या एका महत्वाच्या बातमीकडे जायचंय. महेशजी, एका मिनिटामध्ये सांगू शकाल पिंपरी चिंचवड आणि पुण्याचे निकाल मनाप्रमाणे का लागले नाहीत तुमच्या? नाही, मुळातच मगाशी मी जसं तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे भाजपने एकटं लढण्याचा निर्णय घेतला. त्यांना भाजपला अजितदादांची राष्ट्रवादी जी त्यांची राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये त्यांची अलायन्स पार्टनर आहे ती महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये पुण्यामध्ये आणि पिंपरी चिंचवडमध्ये का नको होती या गोष्टीचं उत्तर भाजपच देऊ शकेल. ज्यावेळेला भाजपने अजित पवारांच्या पक्षाला हे मगाशी आपण बोललात, सॉरी माफ करा मला, मी आपल्याला थांबवतो, पण इथे उत्तर आता तुम्हाला द्यायचंय ते शरद पवारांच्या भूमिकेतून द्यायचं आहे. लोकांनी ठीक आहे अजित पवारांना एक वेळ नसेल स्वीकारलं, पण पुतण्या काकाच्या सोबत येतो, काका एवढा मोठा माणूस असतो, मग काकाला स्वीकारायला लोकांनी का काकू केली? नाही, हे बघा, हे काकांना स्वीकारायचं की पुतण्याला स्वीकारायचा हा प्रश्न नव्हता. पुण्यामध्ये तुम्ही बघितलं असेल याच्या आधीच्या ज्या पुण्यामध्ये आणि पिंपरी चिंचवडमध्ये निवडणुका झाल्या होत्या त्या निवडणुकामध्ये भाजपच सत्तेमध्ये होता. त्यानंतर जे काही 2-3-4 वर्ष होती, मुंबई असेल, पुणे असेल, पिंपरी चिंचवड असेल, तिथे प्रशासकांच्या मार्फत भाजपने सरकारमध्ये राहून राज्य केलं होतं महानगरपालिकांमध्ये. तर यावेळेला जेव्हा अजित पवारांना आधी पक्ष फोडून, म्हणजे शरद पवार आणि अजित पवार हे एक होते, ती एकत्रित राष्ट्रवादी फोडा आणि जोडा ही नीती वापरून त्यांनी शिवसेनेबरोबर सुद्धा तेच केलं. पुण्यामध्ये त्यांनी शिंदे सेनेच्या जरी तुम्ही सीट्स बघितल्या तर त्या पण अत्यल्प आलेल्या आहेत. मुंबईमध्ये सुद्धा तुम्ही शिंदे सेनेच्या सीट्स बघितल्या तर त्या 30च्या आसपास आहेत. म्हणजे अजितदादा असोत किंवा शिंदे सेना असोत, भाजपनी त्यांचे आधीचे जे मजबूत त्या मनाने पक्ष होते ते फोडले आणि आता त्यांना कमकुवत करून दोघांनाही म्हणजे कमकुवत पक्ष म्हणून त्यांच्या बरोबर ठेवण्याचा त्यांचा प्रयत्न असावा. महेशजी आपण जोडलेले राहा आणि त्याच निमित्तानं पुढील एका महत्वाच्या बातमीकडे आपण वळतो आहोत. संपूर्ण महाराष्ट्रभरातल्या 29 पैकी बहुतांश महापालिकांवर महायुतीचा झेंडा फडकणार असं चिन्ह एकंदरीत दिसतंय. धुरंधर फडणवीसांनी या संदर्भातला विश्वास सुद्धा व्यक्त केलेला होता. त्यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला. जय महाराष्ट्रच्या द एन्काउंटर या कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्र्यांनी हे सूतोवाच केलेला होता. संपादक वृषाली कदम यांच्या प्रश्नाला त्यांनी थेट उत्तर दिलेलं. मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक, नागपूर इथला काय बज वाटतोय? तुम्ही नावं घेतले त्या महानगरपालिका पूर्ण बहुमताने, पूर्ण चांगल्या बहुमताने आम्ही जिंकणार. अगदी नीट. 29 पैकी किती? मला असं वाटतं की साधारणपणे 26 ते 27 महानगरपालिकांमध्ये महायुतीच्या 3 पक्षांपैकी एका पक्षाचा महापौर बसावा.
आता आपल्याकडे विषय आहे तो ठाकरेंच्या पराभवाचा। महापालिका निवडणुकीमध्ये ज्यांचं सर्वाधिक नुकसान झालंय ते दुसरे तिसरे कोणी नाहीत, ती जोडगोळी आहे ठाकरेंची। 20 वर्षांनी दोन भाऊ एकत्र आले खरे, पण त्यांना मुंबई काही जिंकता आलेली नाही। याबाबतचा एक सविस्तर वृत्तांत पहा। हे दृश्य बघून काहींना वाटलं होतं आता मुंबईच्या राजकीय इतिहासात नवा अध्याय सुरू होणार आहे, पण तसं काहीच घडलं नाही। मुंबईत दोन्ही ठाकरेंना मिळून 65 पेक्षा जास्त जागा मिळाल्या, पण त्यांना तेवढ्यावरच समाधान मानावं लागलं। खरं तर जुलै महिन्यात मराठी भाषेच्या मुद्द्यासाठी दोन्ही भाऊ पहिल्यांदा एकत्र आले। आवाज मराठीचा या नावानं मोर्चा काढला, त्याचा भरपूर गाजावाजा सुद्धा झाला। पण त्यानंतर खऱ्या अर्थानं राजकीयरित्या एकत्र येण्यासाठी ठाकरे बंधूंनी 5.5 महिने लावले। दरम्यानच्या काळात एकत्र येणार का अशा चर्चा माध्यमांमध्ये सुरू होत्या। नेमका इथे दोघांनी मोलाचा वेळ घालवला, कारण ठाकरेंचे प्रतिस्पर्धी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी तयारी सुरू केली होती। त्यांचे मेळावे सुरू होते, विकास कामांची उद्घाटनं आणि भूमिपूजन सुद्धा सुरू होती। अखेर दोन्ही भावांची युती झाली ती 24 डिसेंबर 2025 रोजी, म्हणजे मतदानाच्या केवळ 22 दिवस आधी। तोपर्यंत महायुतीने विकासाचा नरेटिव्ह बऱ्यापैकी सेट केला होता। या व्यतिरिक्त ठाकरेंच्या पराभवाला कुठल्या गोष्टी कारणीभूत ठरल्या ते बघूया। मराठी माणूस धोक्यात आलाय याच भोवती संपूर्ण प्रचाराचा आराखडा बनवणं भोवलं। मुंबईच्या विकासासाठी काय करणार यावर सभांमध्ये भर दिला गेला नाही। शिवाजी पार्कच्या सभेत राज ठाकरेंचं बहुतांश भाषण अदानींवर टीका करणारं होतं। मुंबईकरांना विकास हवाय, राजकीय डावपेचांमध्ये त्याला रस नाही हे ठाकरे ओळखू शकले नाहीत। भुयारी मेट्रोवर राजकारण केल्यानं उद्धव ठाकरेंची प्रतिमा काहीशी विकास विरोधी अशी झाली। भुयारी मेट्रोचं काम बंद करण्याचे आदेश उद्धव ठाकरेंनी दिले होते हे मुंबईकर विसरले नाहीत। विकास कामं फडणवीसांनी करून दाखवली हे मुंबईकरांना दिसतंय, त्याचं श्रेय घेण्याचा प्रयत्न फसला। मराठी माणूस धोक्यात आहे हा मुद्दा बाळासाहेब ठाकरेंनी 1966 साली लावून धरला होता। खरं तर त्या मुद्द्यावरच शिवसेनेचा जन्म झाला होता, पण तेव्हाचा काळ वेगळा होता। राजकीय आणि सामाजिक स्थिती सुद्धा निराळी होती। गेल्या 60 वर्षात समाज खूप बदलला। एका विशिष्ट भाषिक समुदायाला किंवा उद्योगपतीला खलनायक बनवून निवडणुका जिंकता येत नाहीत। 2019च्या लोकसभा निवडणुकीत ज्या प्रकारे राफेलवरून मोदींवर आरोप करून राहुल गांधींना अजिबात फायदा झाला नव्हता, त्याच प्रकारे यंदाच्या निवडणुकीत अदानींवरून हल्लाबोल करून ठाकरे बंधूंची डाळ काही शिजली नाही। आमच्या लेखी अदानी हा मुद्दाच नाही हे मुंबईकरांनी मतदानातून दाखवून दिलं। आता तरी दोन्ही ठाकरे बंधू सातत्यानं जनतेत जाऊन जमिनीवर मेहनत घेणार का हे येत्या काळात पाहावं लागेल। अमेय चुंबळेसह ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र। चर्चेसाठी आपण आपल्या सोबत असलेल्या मान्यवरांपर्यंत पोहोचूयात। मला समीर बाकरे यांच्यापर्यंत मुद्दा न्यायचा आहे, जो आत्ताच्या सविस्तर वृत्तांतामध्ये शेवटच्या टप्प्यामध्ये मांडला गेला तो एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे। मुंबईमध्ये जी सभा शिवाजी पार्कवर झाली, त्या शिवाजी पार्कवरच्या सभेमध्ये राज ठाकरे यांनी थेट आणि केवळ एका उद्योगपतीला लक्ष्य बनवलं। राज ठाकरे ज्या वेळेला असं बोलतात, किंबहुना कोणीही माणूस एखाद्या उद्योगपतीच्या विरोधात जेव्हा जातो तेव्हा त्या उद्योगपतीमुळे निर्माण केलेल्या रोजगाराच्या बाबत जे लाभार्थी आहेत, म्हणजे त्या उद्योगपतीचे जे कर्मचारी आहेत ते घाबरतात। कारण उद्या जर आपला मालक बेरोजगार झाला, आपला मालक जर समजा इथून निघून गेला तर आपल्याला रोजगार राहणार नाही, हा विषय त्यांच्या डोक्यात घोळत असतो। आणि याचा थेट आणि स्पष्ट परिणाम निवडणुकीत दिसला का? लोकांना त्यांच्या भवितव्याची काळजी उद्योगपती विरोधी ठाकरे यांनी घातली का? बघा प्रसादजी, याच्यात बरेच मुद्दे आहेत। एक तर ठाकरेंचा दुटप्पीपणा पहिले होता। ज्या उद्योगपतींवर ते घोर टीका करत होते त्याच उद्योगपतींना घरी बोलून आदर सन्मान त्यांचा करायचा, त्याच उद्योगपतींच्या लग्नात जाऊन तुम्ही 4-4, 5-5 दिवस ते एन्जॉय करायचा।
तर हा कुठे ना कुठे जो दुटप्पीपणा होता हा लोकांना कळला. आणि सगळ्यात प्रसादजी सगळ्यात महत्वाचा मुद्दा काय आहे, शिवसेनेचा जन्म मराठी माणसासाठी आणि हिंदुत्वासाठी झाला. आज मला सांगा, शिवसेनेने विचारधारा सोडली, हिंदुत्व सोडलं. आज स्वातंत्र्यवीर सावरकर जे पूर्ण हिंदू समाजाचे आणि शिवसेनेचे पण एक नायक होते, त्यांना काँग्रेस पार्टी ओपनली शिव्या घालत होती आणि त्याच काँग्रेस पार्टीच्या मांडीला मांडी लावून सत्तेसाठी उपभोग घेत होते. तर मराठी माणूस जो स्वातंत्र्यवीर सावरकरांना आपलं दैवत मानतो ते कसं सहन करणार आहे? दुसरं असं बघा की मराठी माणूस आणि उद्योगपती जे आहे, टाटा असो, बिर्ला असो, अंबानी असो, अडाणी असो, हे काही कॉम्पिटिटर्स थोडी आहे. आज मुंबईचा जर विकास करण्यात जेवढा टाटांचा किंवा अंबानींचा वाटा आहे, अडाणींचा वाटा आहे, तर आज काही कॉम्पिटिशन नाही आहे की मराठी माणूस आणि अडाणीची काही कॉम्पिटिशन आहे की अडाणी काही आपल्या मराठी माणसांच्या नोकऱ्या म्हणजे घेऊन जातात आहे का? तर विचारधारेशी तुम्हाला एकमत राहता नाही आलं. राशीद मामू सारखे लोक मातोश्रीवर जाऊन त्यांचा सत्कार होतो. उद्धव ठाकरे जनाब उद्धव ठाकरे बनतात, अशा स्पर्धा घेतली जाते. तर विचारधारा सोडली आणि आज मराठी माणसाचं भलं करण्याच्या ऐवजी त्यांनी मराठी माणसाला मुंबईच्या हद्दपार करायचा प्रयत्न जो केला, त्याच्यामुळे सगळं झालं. हे इतकं सिंपल नाही आहे, हे वर्षानुवर्ष तयार होत झालेला. या मुद्द्याला थोडस विराम द्या, थोडासा अल्पविरामच द्या, कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिक्रिया येते, आपण ती पटकन पाहणार आहोत. महाराष्ट्रातल्या महायुतीच्या विजयाच्या नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्स पोस्ट केली आहे आणि त्यांनी राज्यातल्या जनतेचे आभार मानलेले आहेत. पंतप्रधान म्हणतायत, महाराष्ट्राच्या उत्साही जनतेनं आशीर्वाद दिलेले आहेत. एनडीएच्या जनहितकारी आणि सुशासनाच्या अजेंड्याला जनतेनं आशीर्वाद दिलेत. निकाल दर्शवतायत की कशा पद्धतीनं जनता जोडली गेलेली आहे. आमच्या म्हणजेच भारतीय जनता पार्टीच्या कामगिरीचा अनुभव आणि विकासाची दृष्टी जनतेला अद्यापही भावलेली आहे. महाराष्ट्रातील सर्व जनतेप्रती आपण कृतज्ञ आहोत, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात. राज्याशी जोडल्या गेलेल्या गौरवशाली संस्कृतीचा उत्सव साजरा करणारा हा निकाल आहे, असंही ते म्हणाले. चर्चेसाठी आपण पटकन परत येतोय. आपल्यासोबत उमेश घोंगडे आहेत. उमेश घोंगडे, इथे मुद्दा असा उपस्थित होतो, भारतीय जनता पार्टीनं या संपूर्ण निवडणुकीमध्ये खरं पाहायला गेलं तर ही अर्ध्या विधानसभेचीच निवडणूक होती. या निवडणुकीत कुठेही मोदी आणले नाहीत, कुठेही योगी आणले नाहीत, तरीही लोकांनी आपली भूमिका कायम ठेवली. हे प्रेम मोदींवरचं आहे, हे विसरता कामा नये आणि भारतीय जनता पार्टीच्या ना कार्यकर्त्यांनी विसरायला हवं ना नेत्यांनी विसरायला हवं. कारण लोक मोदींच्या पाठीशी आहेत म्हणून ते कमळाला मतदान करतायत. हे थेट माझं निरीक्षण आहे. आपलं काय वेगळं निरीक्षण आहे का? सर जी, तुम्ही म्हणता तो मुद्दा अगदी खरा आहे. जरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत्या तरी देशभरामध्ये मोदींची जी इमेज झालेली आहे, विकास अशी जी काही इमेज झालेली आहे, त्याचा निश्चितपणे अगदी नगरपालिका महापालिकांच्या या निवडणुकांना भारतीय जनता पक्षाला फायदा होतो. स्थानिक पातळीवरती 19-20 असे जरी उमेदवार असले तरी सुद्धा लोक उमेदवारांकडे न बघता देवेंद्र फडणवीस आणि नरेंद्र मोदी हे दोन चेहरे बघतात, अशी आत्ताची तरी महाराष्ट्रातील स्थिती आहे. आणि दुसरा महत्वाचा मुद्दा, खरोखरच गेल्या वर्षभरामध्ये मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी जी काय विकास पुरुष, इन्फ्रामॅन अशा पद्धतीची जी काय त्यांची इमेज केलेली आहे असं म्हणण्यापेक्षा त्यांनी जी कामं केलेली आहेत ती लोकांसमोर ज्या पद्धतीने आलेली आहेत, तर खरोखरच मोदींविषयी लोकांना भारतीय जनता पक्षाचा एक जो विशिष्ट मतदार आहे तो मतदार वाढत चाललेला आहे. मोदींविषयी आदर आहे. मात्र राज्य पातळीवरती देवेंद्र फडणवीस यांची जी प्रतिमा आहे ती निश्चितपणे खूपच सर्वसामान्य माणसाला अपील होणारी आहे. ज्या पद्धतीची याच्यावर चर्चेला पुढे नेऊ. एक ताजी बातमी नवी मुंबईतून येते. उमेशजी माफ करा, त्यासाठी आपल्याला थांबवलं जात आहे. पटकन ती बातमी बघू, मग परत एकदा चर्चेकडे येऊया. नवी मुंबईमध्ये भाजपच्या विजयी उमेदवाराच्या कार्यकर्त्यांची दादागिरी बघायला मिळाली. भाजप कार्यकर्त्यांनी शिवसेनेच्या कार्यालयामध्ये घुसून तोडफोड केली आहे. अश्विनी माने यांच्या कार्यालयामध्ये घुसून मारहाण करण्यात आल्याचा प्रकार घडला. अश्विनी माने यांच्या काका आणि भाऊ या दोघांनाही मारहाण करण्यात आली आहे.
प्रतिनिधी कविता लोखंडे आपल्याशी जोडल्या गेल्यात आपल्याला आणखी तपशील देण्यासाठी. कविता, नेमकं काय घडलं त्या ठिकाणी हा सगळा मारहाणीचा प्रकार होताना? नक्कीच नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांचा निकाल आज जाहीर झाला. त्यामध्ये भाजपने मोठा विजय मिळवला आणि त्यानंतर भाजपच्या विजयी उमेदवारांची मिरवणूक निघाली आणि त्या दरम्यान शिवसेनेच्या पराभूत उमेदवार अश्विनी माने यांच्या कार्यालयामध्ये घुसून भाजपच्या कार्यकर्त्यांनी कार्यालयाची तोडफोड केली. त्याचबरोबर पराभूत उमेदवार अश्विनी माने यांचे काका आणि त्यांचे भाऊ यांना देखील मारहाण केलेली घटना जी आहे ती समोर आलेली आहे. त्याचा व्हिडिओ जो आहे तो व्हायरल झालेला आपल्याला पाहायला भेटतोय. एकूणच निवडणुका जाहीर निकाल लागल्यानंतर जे आहे ते राजकीय वातावरण तापलेलं आपल्याला पाहायला भेटतंय. जी कविता, धन्यवाद या सगळ्या तपशिलांसाठी. हे दृश्य आपण बघतोय नवी मुंबईमधली. या ठिकाणी एका पक्षाच्या कार्यालयामध्ये घुसून मारहाण करण्यात आलेली आहे. संबंधित उमेदवाराच्या काकाला आणि भावाला मारहाण करण्यात आली. चर्चेसाठी पटकन आपल्या सोबतच्या मान्यवरांकडे जातो. काय चाललंय समीर बाकरे? जिंकल्या लगेच सुरुवात उत्मात करण्याची. बघा, आत्ताच तुम्ही अर्धा तासापूर्वी देवेंद्रजींचं भाषण आपल्याच चॅनलवर दाखवलं. त्यांनी सगळ्या कार्यकर्त्यांना हेच आव्हान केलंय की आज हा उन्माद बिलकुल आला नाही पाहिजे. निवडणुकीत जे जनतेने आम्हाला सपोर्ट केलाय ते अतिशय नम्रपणे तुम्ही हा जनादेश स्वीकारायचा आणि कामाला लागायचा. हा जो उन्माद आहे बिलकुल आमच्या पार्टीमध्ये टॉलरेट करणार नाही. आणि जे लोकांनी हे केलंय, निश्चितच आमचे प्रदेशाध्यक्ष रवींद्रदादा चव्हाण एकदम अनुशासित व्यक्ती आहे आणि ते याच्यावर निश्चित कारवाई करतील. अशा प्रकारचं वर्तन हे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचं असू नाही शकत. त्याच्यामुळे मला असं वाटतं की हे जे काही घटना घडली आहे याच्यावर निश्चितच आमची भारतीय जनता पार्टी कारवाई करेल. ठीक आहे, एक प्रतिक्रिया पटकन अमित साटम यांची येते, एकदा ती ऐकू, मग मला आपल्यासोबत असलेल्या चव्हाण सरांपर्यंत जायचंय. जो 55 कार्यकर्ता कोविड के समय में जो काम करते करते मुंबईकरों की सेवा करते करते उन्हें कोविड हुआ और वो हमारे बीच से चले गए, उन भारतीय जनता पार्टी के 55 कार्यकर्ताओं को ये विजय मैं समर्पित करता हूं. काफी सवाल उठाए गए थे, चाहे वोट चोरी हो जाए, चाहे वोटिंग का. थोड्या वेळापूर्वी अमित साटम यांची आपण ही भूमिका ऐकली. महेशजी आता आपल्यापर्यंत येतो. महेशजी, ज्या पद्धतीनं नवी मुंबईमध्ये प्रकार घडला, कदाचित याच प्रकारचे प्रकार इतरत्रही घडू शकतील का? नाही, आताच आपण दाखवत होतात, आपण सांगितलं, भाजपच्या प्रवक्त्यांनी सांगितलं तसं देवेंद्र फडणवीस साहेबांनी आताच उतू नका मातू नका कामाला लागा असे आदेश दिले होते. आणि त्याच्या अर्ध्या तासाच्या आत जर या गोष्टी होणार असतील तर ते थोडंसं म्हणजे चिंताजनक आहे. एनिवे, जसं आता भाजपच्या प्रवक्त्यांनी सांगितलं तसं त्यांचे पक्षाचे नेते रवींद्र चव्हाण असतील किंवा बाकीचे काही कन्सर्न नेते असतील ते याच्यावर ऍक्शन घेतील अशी अपेक्षा आहे. ठीक आहे, आपण पुढची एक महत्वाची बातमी पाहू, नंतर उमेश घोंगडे यांच्यापर्यंत जाणार आहोत. नील किरीट सोमय्या यांच्या संदर्भातली बातमी आहे. 14,000 इतकं मताधिक्य त्यांनी घेतलेलं आहे आणि त्यांचा विजय झालेला आहे. प्रभाग क्रमांक 107 मध्ये नील सोमय्या यांचा विजय झाला. भाजपकडून ते उमेदवार होते. इतर सर्व उमेदवारांची अनामत रक्कम सुद्धा जप्त झालेली आहे. मुलुंडकर और मुंबईकर दोनों को हम धन्यवाद देते हैं कि मुंबई महापालिका का माफिया राज, उद्धव ठाकरे हो या राज ठाकरे हो, इनका जो माफिया कॉन्ट्रैक्टर जिसने कोविड को भी नहीं छोड़ा, उनको बरोबर सबक सिखाया गया है. हम मराठी मुंबई ये कभी मुस्लिम मुंबई होने नहीं देंगे. आपण बघतोय प्रभाग क्रमांक 107 मधून भाजपचे नील सोमय्या विजयी झाले आणि त्यानंतर किरीट सोमय्या यांनी दिलेली ही प्रतिक्रिया आपण बघितली. इतर जे सगळे उमेदवार होते नील सोमय्या यांच्या विरोधातले, त्यांची अनामत रक्कम सुद्धा जप्त झाली. उमेश घोंगडे यांच्यापर्यंत जातोय, राजकीय विश्लेषक या नात्यानं उमेश घोंगडे आपल्याला परिचित आहेत. उमेश घोंगडे, विषय मुंबईतला आहे आणि आपण ऐकलेला असेल, आपल्यापर्यंत निश्चित पोहोचलेला असेल. नील किरीट सोमय्या यांच्या विरोधात ठाकरेंनी उमेदवारच दिला नाही, हा मुळातच एक नैतिक पराभव त्यांनी स्वीकारला होता का आणि मानसिकता त्यांची त्यातून दिसून आली होती का? खरं तर ज्या किरीट सोमय्यांनी
सत्तेत असताना, मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरेंना सळोकी पळो करून सोडलं. त्याच्या मुलाला हरवण्याच्यासाठी ठाकरेंनी सगळी ताकद लावायला पाहिजे होती, पण इथं घडलं वेगळंच. उमेशजी, आपल्याला विचारलंय, माझा आवाज आणि प्रश्न पोहोचला असेल कदाचित आपल्यापर्यंत. मला तुमचा प्रश्न कळला नाही, आवाजच मला आलेला नाहीये. बर, आपण आता थोड्या वेळापूर्वी नील किरीट सोमय्या यांची बातमी पाहिली. 14,000चं मताधिक्य आहे. त्यांच्या समोरच्या प्रतिस्पर्ध्यांचं अनामत, त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांची अनामत रक्कम जप्त झालेली आहे. पण या सगळ्याला महत्वाचं कारण काय, तर ठाकरेंनी आपला उमेदवार न देणं. अच्छा, तर कदाचित काही तांत्रिक कारणांमुळे आपल्याला उमेश घोंगडेंपर्यंत पोहोचता येत नाही. आपण एकदा इंटरनेटचं कनेक्शन तपासू. महेश चव्हाण आपल्या सोबत आहेत. महेशजी, माझा आवाज आपल्यापर्यंत येतोय? हो हो. आपण ज्या पद्धतीनं उमेदवार उतरवला होता नील किरीट सोमय्याच्या विरोधामध्ये, तो उमेदवार निघून गेला, बाद झाला, पळून गेला. आणि तुमच्याकडून, म्हणजे ज्या 2 ठाकरेंच्या सोबत तुम्ही लढत होतात, त्यांनी सुद्धा नील किरीट सोमय्याच्या विरोधामध्ये पराभूत करण्याच्यासाठी लढाई लढलीच नाही. का बरं असं? नाही, हे बाद झाला, पळून गेला हे बोलणं चुकीचं आहे. मला माहिती आहे की तो उमेदवार गेला होता तिकडे, त्यांना तिकडच्या रिटर्निंग ऑफिसरनी फॉर्म भरू दिला नाही. अर्धा तास आधी वेळेत पोहोचल्यावर सुद्धा त्यांचा फॉर्म तिकडे स्वीकारला गेला नाही, ही वस्तुस्थिती आहे. तर जर असं दबावतंत्र वापरून किंवा यंत्रणेचा वापर करून जर एखाद्या उमेदवाराला तुम्ही फॉर्म सुद्धा भरून देणार नसाल आणि त्यानंतर जर तो उमेदवार पळून गेला, अशा पद्धतीची जर मीडियाला म्हणजे हे असं वाटत असेल तर ते फार चुकीचं आहे. पण महेश चव्हाण, एक तपशील इथं द्यायला हवा. माझी माहिती असं सांगते की आपल्या उमेदवारानं उमेदवारी अर्जाच्या सोबत प्रतिज्ञापत्रच जोडलं नव्हतं. नाही, या सगळ्या गोष्टी आहेत. आमच्या उमेदवाराची तक्रार अशी होती की त्यांनी फॉर्मच स्वीकारला नाही. अर्धा तास असताना सुद्धा त्याला असं सांगितलं गेलं की वेळ संपलेली आहे. तो अर्धा तास आधी पोहोचला होता. 1 मिनिट आधी जरी पोहोचला एखादा उमेदवार, इच्छुक उमेदवार, तर त्याचा फॉर्म स्वीकारायला हवा. त्यांनी स्वीकारून त्या जर रिटर्निंग ऑफिसरनी ते प्रतिज्ञापत्र दिलं नाहीये असं ऑफिशियली लेटर द्यायला हवं होतं त्याला. त्यांनी जो त्याचा फॉर्म रिजेक्ट करायचा होता, ऑफिशियली त्याला लिहून द्यायचं होतं की तुमच्याकडे प्रतिज्ञापत्र नाहीये म्हणून आम्ही रिजेक्ट करतोय. असं प्रतिज्ञापत्र असं कोणी लिहून दिलंय का तिथल्या एखाद्या रिटर्निंग ऑफिसरनी किंवा निवडणूक आयोगाच्या एखाद्या अधिकाऱ्यांनी? जी, हेही तपासूयात आपण. दरम्यान एकदा भारतीय जनता पार्टीला जे आक्षेप त्यांच्यावर नोंदवले जात आहेत त्याबाबतचं उत्तर मागूयात. भारतीय जनता पार्टीनं सांगायला हवं की जो काही विजय आजच्या दिवसामध्ये नोंदवला जातो आहे तो ईव्हीएमच्या मॅनेज केल्यामुळे, निवडणूक आयोगाला हाताशी धरल्यामुळे आणि प्रतिस्पर्ध्यांना दबाव करून स्पर्धेतून हटवल्यामुळे आहे का? प्रसाद जी, आमचे लाखो कार्यकर्ते जमिनीवर काम करत होते. मला असं वाटतं की हे ईव्हीएमचा दोष देणं किंवा हे बाकीचे कारण समोर करणं म्हणजे आमच्या कार्यकर्त्यांची अहोरात्र मेहनत आहे. आज तुम्हालाही माहिती आहे की जमिनीवर प्रत्येक वॉर्डामध्ये भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते अगदी जोमाने दिवस रात्र लागले. जर ईव्हीएम सेट करायचं तर मग आम्ही इतकी मेहनत कशाला करतोय? तर हा जो मुद्दा आहे, ईव्हीएम असो किंवा वोट चोरी असो किंवा दुबार मतदार असो, हा जनतेलाही कळलाय. याच्यात काही अर्थ नाहीये. मतदार याद्या सुधारित झाल्या पाहिजे, हे सगळेच राजकीय पक्षांना हवं आहे. पण त्यामुळे काही निवडणुका बाधित होतात किंवा त्याच्यावर एकदम मोठा परिणाम होतो असं नाहीये. ईव्हीएमचा विषय सुप्रीम कोर्टामध्ये जाऊन कित्येकदा या पार्टी घेऊन गेलाय, तरी सुप्रीम कोर्टाने नाकारलाय. मला असं वाटतं तर ही ईव्हीएमची चर्चा बंद झाली पाहिजे देशामध्ये, कारण हे आज लोकांना कंटाळा आलेला. राहुल गांधी जेव्हा वोट चोरी किंवा ईव्हीएम म्हणतात ना, ते मला तर असं वाटतं काँग्रेसचे पण जे सपोर्टर्स आहेत ते पण त्यांच्यावर नाराज असतात. ठीक आहे, आपण एका पुढच्या बातमीकडे वळूयात. एक नवा मुद्दा त्यानिमित्तानं येईल. मुंबईमध्ये एमआयएमची मनसेपेक्षा सुद्धा चांगली कामगिरी दिसली. मुंबईमध्ये एमआयएमचे 4 उमेदवार विजयी झालेले आहेत. मुंबईत प्रभाग क्रमांक 136 मधून एमआयएमचे जमीर कुरेशी विजयी झाले. प्रभाग क्रमांक 145 मधून एमआयएमच्या खैरुनिसा हुसेन विजयी झाल्या. एमआयएमच्या बाबतीत तुमच्या जे सभा व्हायची त्या सभेमध्ये फक्त एमआयएम ओवैसी, इम्तियाज जलील, आता लोकांनी तुम्हाला उत्तर दिलेले आहे. आणि ज्या बाबतीत तुम्ही बोलायचे ना की एमआयएम जातीवादी पार्टी आहे, आज हिंदू महिलांनाही सुद्धा आम्ही निवडून आणलेले आहे. दलित समाजाचे लोकांना आम्ही निवडून आणलेले आहे. एसटी समाजाचे लोकांना आम्ही निवडून आणलेले आहे.
हे सामान्य लोकांचा यश आहे आणि आम्ही या लोकांना ज्यांनी आम्हाला या स्थानावर पोहोचवलेलं आहे त्यांना धन्यवाद देतो. चर्चेसाठी आपल्यासोबत असलेल्या मान्यवरांपर्यंत पोहोचूयात. मला पटकन विचारायचं आहे, उमेश घोंगडे, ज्या पद्धतीने एक सुप्त स्वरूपातली चर्चा हिंदुत्वाची कायमच सुरू आहे, 2014च्या आधीपासून ती झाली, जवळपास 2012 पासून आज आता 2026 आलेला आहे, 14 वर्ष झालेली आहेत. हिंदुत्वाची सुप्त चर्चा प्रत्येक वेळेला दिसते, असते, राहते. मग आता ज्या निकालाचा आपल्या समोर विषय आहे त्यात अनेक ठिकाणी MIMचे उमेदवार जिंकताना दिसत आहेत. याचा भविष्यातला परिणाम काय? पुण्यामध्ये सुद्धा कोंढव्याचा विषय आपल्या डोळ्यासमोर आहे, त्या अनुषंगाने आपलं उत्तर उमेशजी. प्रसादजी, पुण्यात कोंढव्याचं उदाहरण देता येईल, औरंगाबादमध्ये मोठं उदाहरण आहे, नगरमध्ये काही प्रमाणात आहे. जी, औरंगाबादचं नाव संभाजीनगर झालंय, छत्रपती संभाजीनगर. माफ करा, संभाजीनगर आहे. आपल्याला अशी अनेक उदाहरणं राज्यातल्या वेगवेगळ्या भागातली देता येतील. एक लक्षात घ्या की ज्या पद्धतीनं हिंदू म्हणून तुम्ही मगाशी सुप्त लाटेचा उल्लेख केला, हिंदू म्हणून तुम्ही एकवटता, हिंदू म्हणून तुमच्यामध्ये ज्या पद्धतीनं जागरूकता निर्माण होतीये, त्याची एक रिॲक्शन म्हणून सुद्धा मुस्लिम एक प्रकारे एकत्र येत आहेत निवडणुकीच्या रूपानं. म्हणजे हे त्यांचं एकत्रीकरण आपल्याला निकालाच्या स्वरूपात जरी दिसत असलं तरी सर्वसामान्य आयुष्यामध्ये सुद्धा त्यांच्यामध्ये प्रचंड एकवाक्यता, एकरूपता निर्माण झालेली आहे आणि त्याला आपण ऍक्शनची रिॲक्शन म्हणतो, ती आपण ऍक्शनची रिॲक्शन मान्य केली पाहिजे. एका प्रकारे काय होतं की मुस्लिम समाजातल्या काही घटकांना असुरक्षित वाटायला निश्चितपणे लागतं. ज्या पद्धतीनं सोशल मीडियावरती आपण पाहिलं तर हिंदुत्वाचा अभिमान असायला हरकत नाही, पण ज्या पद्धतीच्या काही पोस्ट असतात आणि त्याचा परिणाम म्हणून किंवा त्याची रिॲक्शन म्हणून मुस्लिमांमध्ये सुद्धा एक प्रकारची भीती निर्माण करणारे, म्हणजे हिंदूंपासून आपल्याला भीती आहे असा आभास निर्माण करणारा पण एक घटक आहे. त्याच्यात किती सत्य आहे किती असत्य हा वादाचा खरं तर चर्चेचा मुद्दा आहे. पण त्या आधारे मुस्लिमांमध्ये सुद्धा एक प्रकारची एकात्म भाव निर्माण करायचा आणि त्याचा परिणाम या निकालामध्ये निश्चितपणे आपल्याला जागोजागी दिसतो. आत्ताच्या निकालातच नव्हे तर यापूर्वी सुद्धा MIMला ज्या पद्धतीनं रिस्पॉन्स मिळालेला आहे, मुळात MIMला जो रिस्पॉन्स गेल्या 7-8 वर्षांमध्ये मिळतोय तो हा रिएक्शनचाच भाग आहे असं मला स्वतःला वाटतं. ठीक आहे उमेशजी, पुढच्या बातमीकडे वळूयात, मग त्यानंतर परत आपल्यापर्यंत येतोच. पुढची बातमी ही सोलापूरमधून आहे. सोलापूरमध्ये भाजपची निर्विवाद सत्ता दिसतीये. भाजपनं 58 जागा जिंकल्यात आणि ऐतिहासिक विजय सोलापूरमध्ये मिळवलाय. सोलापूर महापालिकेवर भाजपची मजबूत पकड पाहायला मिळते. सोलापूर महापालिकेवर पुन्हा एकदा ही भाजपची मजबूत पकड पाहायला मिळालेली आहे आणि त्यानंतर कार्यकर्त्यांनी, उमेदवारांनी जो जल्लोष केलेला आहे त्याची दृश्य आपण बघतोय. इकडे मुंबईमध्ये सदा सरवणकर यांचा मुलगा समाधान सरवणकर पराभूत झालेले आहेत. प्रभाग क्रमांक 194 मध्ये समाधान सरवणकर हे 582 मतांनी पराभूत झाले. 194 मध्ये ठाकरे गटाचे निशिकांत शिंदे हे विजयी झालेले आहेत. भाजपला हा मोठा धक्का मानला जातोय. वॉर्ड क्रमांक 185 मधून रविराजांचा पराभव झालेला आहे. ठाकरे गटाचे TN जगदीश जायंट किलर ठरले. आता बातमी आहे रुपाली ठोंबरे पाटील यांनी घातलेल्या गोंधळाची. मतमोजणी केंद्रावर रुपाली ठोंबरे पाटील आक्रमक झाल्या. त्यांनी अक्षरशः गोंधळ घातला. EVMचा सिरियल नंबर मॅच होत नसल्याचा आरोप त्यांनी केला. मतमोजणी केंद्रावर त्यांनी हा गोंधळ घातला आणि त्या प्रकरणात आता त्यांच्यावर गुन्हा देखील दाखल होणार आहे. मोबाईल कोणी आणलं तिथे आतमध्ये? चर्चेसाठी आपल्या सोबतच्या मान्यवरांपर्यंत येतो. मला पटकन एकदा विचारायचं आहे उमेश घोंगडे यांना. उमेश घोंगडे, जे काही घडलं पुण्यामध्ये रुपाली ठोंबरे पाटील यांच्या मार्फत आणि यांच्या बाबत, यावर आपलं निरीक्षण? बऱ्याच वेळा
मतमोजणीच्या वेळी यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये सुद्धा आपण पाहिलंय की बऱ्याच वेळा उमेदवाराचा गैरसमज होतो आणि गैरसमजातून त्याला असं वाटतं की खरोखरच काहीतरी घोळ झाला आहे, गोंधळ झाला. आजचा प्रकार तसाच होता. आणि प्रभाग 25 आहे तो पुण्यातला, रुपाली पाटील स्वतः त्या प्रभागामधून उभे आहेत, उमेदवार आहेत. आणि तो क्रमांक बदललाय असा आक्षेप घेत त्यांनी संपूर्ण यंत्रणा एक प्रकारे वेठीस धरली आणि काही काळ त्या प्रभागातली मतमोजणी सुद्धा बंद करावी लागली. अर्थात मतदान प्रक्रियेमध्ये, मतमोजणीच्या प्रक्रियेमध्ये अडथळा आणला म्हणून रुपाली पाटील यांच्यावरती मला वाटतं गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पण सर्वसाधारणपणे ईव्हीएम हे खरंच एक तांत्रिक मशीन आहे. त्याच्यामध्ये अनेक वेळा अनेक तांत्रिक बिघाड होतात आणि ईव्हीएम इतकं बदनाम आहे की काही झालं तर त्याच्यामध्ये काहीतरी गडबड यांनी केलेली आहे, अशा स्वरूपाची मानसिकता बहुतांश मतदारांची आहे. आणि जो पराभूत होण्याची शक्यता असते अशा उमेदवारांना निश्चितपणे ते कायम वाटत असतं. अगदी पटकन या निमित्तानं एक प्रतिक्रिया घेतो. समीर जी, आपल्याला वाटतं की रुपाली ठोंबरे पाटील यांनी थोडी परिपक्व भूमिका घ्यायला हवी होती? हो प्रसादजी, कसं आहे, निवडणूक प्रक्रियेमध्ये काही ना काही जर तांत्रिक अडचणी आल्या तर त्याची कंप्लेंट करण्याची पण एक प्रक्रिया आहे. असा गोंधळ घालून आणि आपल्याला एक सगळ्यांना वेठीस धरून असं नाही होत. तुमची एक प्रक्रिया आहे, त्या स्वतः ऍडव्होकेट आहेत. मला असं वाटतं त्यांनी एक म्हणजे जे आपली लॉ मध्ये जी प्रक्रिया आहे ती त्यांनी फॉलो करायला पाहिजे होती. आणि अशा प्रकारे मतदान केंद्रावर जाऊन गोंधळ घालणे हा एक जनतेमध्ये चुकीचा मेसेज त्यांच्यासारख्या व्यक्तीने दिला. तर मला असं वाटतं की त्यांनी संयमी घेऊन जे काही ऑफिशियल कंप्लेंट आहे ती करायला पाहिजे होती. आणि आज इथे सगळीकडे पत्रकार असतात, सगळीकडे निवडणूक अधिकारी आहे, असं काही नाही आहे की कोणी जाऊन लपून छपून काही करताय. प्रत्येकाचे निवडणूक प्रतिनिधी असतात. जर काही तांत्रिक अडचणी आहेत तर ते समजून घ्यायला पाहिजे. त्याचा एक मोठा गोंधळ आणि सीन क्रिएट करून एक काही ना काही आपलं एक पब्लिसिटी स्टंट करायचा, याला काही अर्थ नाही आहे. कारण कसं आहे की पहिले तर तुम्हाला हे बघायचं आहे की आज तुम्ही एक त्या पार्टीच्या प्रवक्त्या पण होत्या आधी आणि एक त्या स्वतः वकील पण आहेत. त्याच्यामुळे आज त्यांना पण सगळ्या गोष्टींची कल्पना आहे. तर मला असं वाटतं अशा तऱ्हेने जर गोंधळ घातला नसता तर बरं झालं असतं. पण कसं आहे, निवडणुकीच्या प्रक्रियेत जो कोणी व्यक्ती गोंधळ घालेल किंवा जो कायद्याच्या विरुद्ध जाईल त्याच्यावर गुन्हा नोंदवला जाणार आहे. त्याच्यामुळे त्यांच्यावर गुन्हा नोंदवला गेला असेल आणि ते जे काही तिथे तांत्रिक अडचणी असतील त्या सॉल्व्ह पण झाल्या असतील. जी, एक पुढची बातमी बघूयात आणि त्यानंतर एकदा परत आपल्या चर्चेकडे वळूयात. आणि यानंतर बातमी पुण्यातून आहे. पुणेकरांना गुंड प्रतिनिधी हवेत का, असा प्रश्न उपस्थित होण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. आयुष कोमकर हत्या प्रकरणातील दोन्ही आरोपींचा विजय झालाय. सोनाली अंदेकर आणि लक्ष्मी अंदेकर यांचा विजय झालाय. दोघींनीही जेलमधून निवडणूक लढवली. राष्ट्रवादीने त्यांना उमेदवारी दिलेली. प्रभाग क्रमांक 23 मधून सोनाली अंदेकर विजयी झाल्यात. रवींद्र धंगेकर यांच्या पत्नी प्रतिभा धंगेकर यांना त्यांनी पराभूत केलंय. तर दोन्ही जेलमधून निवडणूक लढवणाऱ्या सोनाली आणि लक्ष्मी अंदेकर विजयी झालेल्या आहेत आणि पुणेकरांनी आता त्यांना निवडून दिलं असंच म्हणावं लागेल. पण पुणेकरांना याचा अर्थ हे असे गुंड प्रतिनिधी हवेत का, हा प्रश्नही त्या निमित्तानं उपस्थित होतोय. यानंतर बातमीपत्रामध्ये एक सविस्तर वृत्तांत बघूया. पुण्यामध्ये काका पुतण्याच्या आघाडीला भाजपनं जोरदार धक्का दिला. स्वबळावर लढत पुण्यामध्ये भाजपनं निर्विवाद आपलं वर्चस्व सिद्ध केलं, तर काका पुतण्या जोडीचा पार सुपडा साफ केलाय. तब्बल 9 वर्षानंतर होत असलेल्या महापालिका निवडणुकीसाठी पुण्यात गुरुवारी मतदान पार पडलं. या निवडणुकीत पुढची 5 वर्ष शहराचा कारभार कुणाच्या हाती जाणार हे पुणेकरांनी ठरवलं. विकासासाठी पुन्हा एकदा भाजपवर विश्वास दाखवत पुणेकरांनी त्यांच्या पारड्यात भरभरून मतदान केलं. त्यामुळे ही निवडणूक केवळ महापालिकेपुरती न राहता राजकीय प्रतिष्ठेची लढाई बनली होती. कारण पुणे आणि पवार हे समीकरण गेल्या अनेक वर्षांपासून ठाण मांडून होतं. पुणे मनपाच्या तब्बल 165 जागा आहेत आणि भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस अर्थात दोन्ही गट, शिवसेना, काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट आणि मनसे अशा चौरंगीपेक्षा अधिक रंगांची लढत यंदा पुण्यात पाहायला मिळाली. भाजपने सर्व 165 जागांवर उमेदवार उभे केले होते. त्यापैकी 2 उमेदवार आधीच बिनविरोध निवडून आले होते. एकूण 1150 पेक्षा अधिक उमेदवार रिंगणात होते. मात्र प्रत्यक्षात निवडणुकीची खरी लढत
भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातच रंगल्याचं एकंदरीत चित्र दिसलं. राज्यात सत्तेत असलेले हे दोन भाऊ पुण्यात मात्र एकमेकांची उडीदुडी काढत पार एकमेकांचा भ्रष्टाचार काढण्यापर्यंत पुढे गेले होते. प्रचारादरम्यान भाजपनं 125 जागा जिंकू असा दावा केला होता. मेट्रो, वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी भुयारी रस्ते, विकास कामांचा मुद्दा भाजपनं पुढे केला. त्याला प्रत्युत्तर देताना राष्ट्रवादी काँग्रेसनं थेट सामान्य पुणेकरांना भिडणाऱ्या घोषणा केल्या, जसं की मोफत पीएमपी आणि मेट्रो बस सेवा, तसंच छोट्या घरांना मिळकत कर माफी. या घोषणांनी निवडणुकीचं वातावरणच बदलून टाकल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जात होतं. प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर मुलाखत चर्चेचा विषय ठरली. तर राष्ट्रवादीकडून अजित पवार यांनी एक हाती प्रचाराची धुरा सांभाळली. काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाने सुद्धा आपली ताकद लावली होती. एकूणच पुणे महापालिकेची ही निवडणूक केवळ स्थानिक प्रश्नांपुरती मर्यादित न राहता राज्यातल्या सत्ता समीकरणांची दिशा ठरवणारी ठरली असं म्हटल्यास वावगं ठरू नये. ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई. दरम्यान आपल्या सगळ्यांना वेळेची मर्यादा आहे, त्याच्यामुळे मला याच ठिकाणी इथे आपल्या सर्व मान्यवरांना निरोप द्यावा लागतोय. महेश चव्हाण आपले, त्याचबरोबर उमेशजी घोंगडे आपले आणि समीर बाकरे आपले मनपूर्वक आभार. आणि या चर्चेसह आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसह बातमीपत्रामध्ये सुद्धा इथेच थांबते. बघत रहा जय महाराष्ट्र.